नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. प्रबळ इच्छाशक्ती, दृढ निश्चय आणि दृढ संकल्प असेल तर प्रत्येक प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी गावच्या गावकऱ्यांनी असेच काहीसे केले आहे, ज्यानंतर भिलवडी हे गाव देशातील 6वे गाव आणि महाराष्ट्रातील पहिले नियमित राष्ट्रगीत वाजवणारे गाव बनले आहे. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी या गावातील व्यापारी संघटनेने सुरू केलेली राष्ट्रगीताची परंपरा गेल्या 2 वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे. रोज सकाळी दिनविशेष, त्यावर आधारित एक प्रेरणादायी गाणं आणि बरोबर 9:10 राष्ट्रगीत. व्यापारी संघटनेच्या पब्लिक ॲड्रेस सिस्टीमवरून हे राष्ट्रगीत लावलं जातं आणि त्याचा सर्व व्यापारी आणि ग्रामस्थ मान राखतात. धार्मिक स्थळामध्ये नियमितपणे भजन कीर्तन होणे ही काही नवीन गोष्ट नसली तरी गावात जनगण मन नियमितपणे ऐकायला मिळाले तर गाव देशासारखे भासू लागते. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडीच्या व्यापाऱ्यांनी 2 वर्षापूर्वी टोन सेट केला. सकाळचे 9 वाजले आहेत आणि अचानक सायरन वाजतो. त्यानंतर पब्लिक ॲड्रेस सिस्टीमवरून राष्ट्रगीत वाजते. लोक थांबतात, लक्ष वेधून घेतात आणि काही कालावधीसाठी स्तब्ध उभे राहतात. नवख्या व्यक्तीसाठी हे आश्चर्यचकित होण्यासारखेच, मात्र इथल्या ग्रामस्थांसाठी हा एक आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयोग आहे. 15 ऑगस्ट 2020 पासून भिलवडीमध्ये पीई प्रणालीद्वारे जनगण मन हे राष्ट्रगीत दररोज वाजवण्यास सुरुवात केली. तेव्हा काहींना वाटले की देशभक्तीचा उत्साह काही दिवसात किंवा आठवड्यातून कमी होईल, मात्र सर्व निष्कर्ष खोटे ठरले. 10,000 लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह जागृत करून दररोज राष्ट्रगीत वाजवून स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला 2 वर्ष पूर्ण झाली. सतत प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रगीत वाजवण्याची कल्पना या गावातील काही व्यापाऱ्यांनी केली. सकाळी 9 वाजता सायरन वाजल्यानंतर 52 सेकंदासाठी राष्ट्रगीत वाजवले जाते, जे गावात सर्वत्र ऐकवले जाते. ऑडिओ सुरू होताच अगदी छोट्या गल्ल्या आणि रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आपोआप त्यांना सलाम करायला भाग पाडतात. गावातून जाणारा मार्गही अशाच प्रकारचा साक्षीदार आहे. जेव्हा वाहतूक ठप्प होते तेव्हा विविध वाहनातील नागरिक राष्ट्रगीतासाठी खाली उतरतात. हे यशस्वी करण्याचे श्रेय इथल्या लोकांना जाते, ज्यांनी केवळ पुढाकार घेतला नाही तर 2 वर्ष देशभक्तीची भावना देखील त्यांनी यशस्वी करून दाखवली. असे बरेच लोक असतील जे वर्षातून फक्त 2दा राष्ट्रगीताला उभे राहतील, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला. असे अनेक लोक असतील जे वर्षातून एकदाही राष्ट्रगीताला उभे राहणार नाहीत. चित्रपटगृहात चित्रपट पाहताना राष्ट्रगीताला मान देऊन उभे राहणारे काही लोकही असतील आणि त्यामागे फक्त कायद्याचा धाक असेल. महाराष्ट्रातील या छोट्याशा गावाने खूप सकारात्मक संदेश दिला आहे. मी भिलवडीतून सविता बाळासाहेब पाटील बोलते. व्यापार संघटनेने जो क्रम राष्ट्रगीताचा चालू केला आहे तो सर्व भिलवडीकरांना भिलवडीच्या नागरिकांना अभिमानास्पद आहे. हा उपक्रम देशात, भारतात, जगात प्रसिद्ध व्हावा यासाठी मी शुभेच्छा देते व्यापार संघटनेला. जो व्यापार संघटनेने राष्ट्रगीत जे चालू केले आहे याचे आमच्या गावासाठी खूप फायदे होत आहे. या राष्ट्रगीत चालू झाल्यापासून गावात तंटे, वादविवाद पूर्ण बंद झालेले आहे. एकोपा राहिलेला आहे गावात. धन्यवाद. मी व्यापारी संघटनेचा एक समन्वयक दीपक पाटील. 15 ऑगस्ट 2020 रोजी लॉकडाऊनच्या निमित्तानं आमच्या व्यापारी संघटनेची स्थापना झाली आणि स्थापना झाल्याच्या दिवसापासून आमच्या सगळ्या व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी असं ठरवलं की रोजची सुरुवात ही राष्ट्रगीताने झाली पाहिजे. याचं प्रमुख कारण म्हणजे शालेय जीवनापासून राष्ट्रगीताचा आणि व्यापाऱ्यांचा दुरानव्हे संबंध नव्हता. अशा वेळेला एक राष्ट्रभावना जागृत व्हावी आणि सकाळ सत्रामध्ये काही प्रेरणादायी वातावरणामध्ये व्यापाराची सुरुवात व्हावी या उद्देशानं आम्ही राष्ट्रगीताची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच एक राष्ट्रगीताचा मान राखण्याची सगळ्याच व्यापाऱ्यांची भूमिका होती. जर तुम्ही बघितलं तर 9:10 आमचे सगळे व्यापारी स्तब्ध होतात. येणारे जाणारे सगळे वाहनधारक असतील किंवा बाहेरच्या गावची लोक जरी असतील तरी राष्ट्रगीत लागते म्हणून त्या राष्ट्रगीताचा ते मान राखतात. यापुढेसुद्धा हे राष्ट्रगीत अशाच पद्धतीनं सातत्यात राखण्यामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. मी या भिलवडी व्यापारी संघटनेचा एक समन्वय सभासद म्हणून कार्यरत आहे. या भिलवडी गावामध्ये 15 ऑगस्ट 2020 या दिवशी या व्यापारी संघटनेची स्थापना झाली. तेव्हापासून एक नवीन उपक्रम, एक देशाला भिलवडी गावचा अभिमान वाटेल अशा पद्धतीनं एखादं काम करायचं या हेतूनं हे राष्ट्रगीत आम्ही या ठिकाणी सुरू केलं आणि या राष्ट्रगीताचा
अभिमान हे भिलवडीचे गावकरी असू देत, व्यापारी असू देत, हे राखत आहेत. आणि या राष्ट्रगीताच्या वेळी सर्व व्यापारी असू देत, सर्व ग्रामस्थ असू देत, शाळेला जाणारी येणारी मुलं असू देत, हे सर्वजण 1 मिनिट स्तब्ध उभारून या राष्ट्रगीताचा अभिमान राखतात.